नमस्कार मित्रांनो, मी मोटिवेशनल स्पीकर ज्योती बोडके। आपण जो यूट्यूब चॅनल सुरू केला आहे MPSC एक्झाम, त्यामध्ये आज आपण बघणार आहे MPSC म्हणजे काय। तर MPSC ही एक राज्यसेवा परीक्षा आहे। MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे एक आयोग आहे। ते आयोग काय करतं तर महाराष्ट्रात प्रशासनामध्ये येण्याच्या अगोदर कॅन्डिडेट्स रिकमेंडेड करत असतं आणि हे रिकमेंडेड करत असतं म्हणजे त्यांची परीक्षा घेत असतात आणि त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या परीक्षा असतात, जसे की PSI, STI, ISO अशा अनेक प्रकारच्या एक्झाम असतात। तर आज आपण बघणार आहोत की MPSC परीक्षेचा पूर्ण पॅटर्न कसा असतो, म्हणजे परीक्षेचं स्वरूप काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, त्या संदर्भातली पुस्तके कोणती आहे, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, हे आपण सर्व आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत की परीक्षेचं स्वरूप काय आहे। परीक्षा ही 3 टप्प्यांमध्ये असते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत। पूर्व परीक्षा ही 400 गुणांची असते, मुख्य परीक्षा ही 800 गुणांची असते आणि मुलाखत ही 100 गुणांची असते। असं ह्या परीक्षेचं स्वरूप आहे। त्यानंतर अभ्यासक्रम हे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे जे आयोग आहे ते जसे परीक्षेचं स्वरूप ठरवतं त्याचप्रमाणे ते अभ्यासक्रमही त्यांनी आखून दिलेला असतो। त्यानुसार आपल्याला काय वाचायचं काय वाचायचं नाही हे आपल्याला ठरवायचं असतं आणि त्यानुसारच आपण आपल्या अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे। त्यासाठी आपल्याला आपला अभ्यासक्रम काय आहे हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे। माहीतच नाही तर मी तर म्हणेल की पाठच असणं फार गरजेचं आहे। त्यानंतर संदर्भ पुस्तके, ज्याप्रमाणे आयोगाने अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला ही पुस्तकेही त्यांनी ठरवून दिलेली आहे। म्हणजेच या आयोगाने अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे, तो अभ्यासक्रम कोणत्या पुस्तकातून पूर्ण कव्हर होतो हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याकडं त्याची पूर्ण लिस्ट म्हणजे यादी असणं महत्त्वाचं आहे। याने काय होतं तर आपला जो वेळ असतो, जो वेळ वाया जातो, तर ही यादी असल्यामुळे आपला पूर्ण वेळ वाचतो। त्यामुळे आणि त्यानंतर आयोगाच्या सिलेबसला रिलेटेडच पुस्तके आपण ही वाचली पाहिजे। म्हणजे आपल्याला आपला जो अभ्यासक्रम ज्या सिलेबसमध्ये आहे त्याच्याशी रिलेटेड आपण पुस्तके वाचली पाहिजे। मार्केटमध्ये एका विषयाची खूप सारी पुस्तके आहे, म्हणून काय आपण सगळीच पुस्तके वाचायचं असं नाही आणि ही सगळीच पुस्तके आपल्याला घेणं शक्य पण नसतं। त्यासाठी आपल्याला जर अभ्यासक्रम माहीत असेल तर त्या संदर्भातली पुस्तके वाचणे, शोधणे किंवा विकत घेणे आपल्याला थोडंसं सोयीस्कर जातं। त्यामुळे अभ्यासक्रम आणि संदर्भ पुस्तके हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहीत पाहिजे। त्यानंतर अभ्यासाचं नियोजन, आपण बघितलं परीक्षेचं स्वरूप काय आहे, अभ्यासक्रम काय आहे आणि त्या संदर्भातली पुस्तके। परंतु जर आपल्याकडे अभ्यासाचं नियोजनच नसेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा काहीच फायदा नाही। म्हणून काही ज्या मुलांना आपले करिअर हे MPSC एक्झाम द्यायची आहे असं जर पहिल्यापासून त्यांचं ठरलेलं असेल, ज्या दिवसापासून त्यांचं हे ठरलेलं असेल त्या दिवसापासूनच आपल्याला अभ्यासाचं नियोजन करणं फार गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याकडं किती वेळ आहे, कोणती पुस्तके वाचली पाहिजे, आपण किती रिव्हिजन दिली पाहिजे, किती क्वेश्चन पेपर सॉल्व केल्या पाहिजे, आपल्याकडे किती टाईम आहे, म्हणजे आपल्याकडे 1 महिना आहे की 8 महिने आहे की 1 वर्ष आहे, यानुसार आपण अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे। त्यानुसार आपण तेवढा क्वेश्चन पेपर सॉल्व करणं, किती टाईम कोणत्या विषयाला किती टाईम दिला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आधीच केला पाहिजे, तरच आपण आपल्या यशाच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचू। त्यानंतर आपण डिटेलमध्ये परीक्षेचे स्वरूप काय आहे, किती पेपर असतात हे सगळं आपण आता बघणार आहोत। तर परीक्षेचं स्वरूप हे 3 टप्प्यांमध्ये असतं: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत। पूर्व परीक्षा ही 400 गुणांची असते, ही पास झाल्यानंतरच आपण मुख्य परीक्षेकडे जाऊ शकतो। त्याच्यानंतर मुख्य परीक्षा ही 800 गुणांची असते, ही परीक्षा पास झाल्यानंतर आपण शेवट मुलाखत 100 गुणांची आपण देऊ शकतो। पण आपल्याला मुख्य परीक्षा आणि मुलाखत
ह्या दोन एक्झाम ह्या खूप महत्त्वाच्या आहे, कारण ह्या दोन्ही एक्झामचे मार्क्स मिळून आपल्याला जी पोस्ट मिळणार असते ती ह्या दोन परीक्षांवर अवलंबून असते. परंतु पूर्वपरीक्षा ही महत्त्वाची नाही का? तर असं काही नाही. जर तुम्ही पूर्वपरीक्षात जर पास झाले नाही तर तुम्ही मुख्य परीक्षा नाही देऊ शकत. त्यासाठी पूर्वपरीक्षा ही तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी महत्त्वाची मुख्य परीक्षा आणि मुलाखत आहे. परंतु पूर्वपरीक्षेचे मार्क्स कुठेही पकडले जात नाही, कारण ती फक्त एक चाळणी परीक्षा म्हणून घेतली जाते. म्हणजेच तुम्ही मुख्य परीक्षा देण्यासाठी किती कॅपेबल आहात हे ह्या परीक्षेवरून डिसाईड करतात. अशा प्रकारे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे या पूर्वपरीक्षेचे स्वरूप आहे. त्यानंतर आपण पूर्वपरीक्षा ही ह्या परीक्षेमध्ये किती पेपर आहे, आपल्याला किती पेपर द्यायचे आहे, कोणते विषय आहेत हे आता आपण पुढे बघणार आहोत. पूर्वपरीक्षेमध्ये 2 पेपर असतात, GS आणि CSAT. GS म्हणजे जनरल स्टडीज आणि CSAT म्हणजे सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट. 2012च्या अगोदर जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये फक्त हा एकच पेपर म्हणजे GS जनरल स्टडीज हा एकच पेपर होता. परंतु 2012 नंतर UPSCच्या बेसवर त्यांनी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ह्या आयोगाने CSAT हा पण पेपर त्यांनी ॲड केलेला आहे. म्हणून 2012 नंतर पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला हे 2 पेपर द्यायला लागतात, जनरल स्टडीज आणि सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट. त्यामध्ये आपण आता जनरल स्टडीज पेपर 1मध्ये हा पेपर किती मार्कांचा असतो ते बघूया. ह्याच्यामध्ये 200 मार्कांचा हा पेपर असतो, 100 क्वेश्चन असतात. याच्यासाठी टायमिंग हा 2 तासाचा असतो आणि परीक्षेचा पेपर हा बहुपर्यायी म्हणजे MCQs टाईप असतात. त्यानंतर हा जो CSAT पेपर आहे हा सेम पेपर 1 सारखाच पॅटर्न आहे, फक्त ह्याच्यामध्ये क्वेश्चन आहे 80 विचारतात, मार्क्स 200 आणि 2 तासाचा टायमिंग आपल्याला असतो आणि स्वरूप MCQs म्हणजे बहुपर्यायी. पेपर 1 आणि पेपर 2 असा ह्याचा पॅटर्न आहे. त्यानंतर आता आपण डिटेलमध्ये पेपर 1मध्ये कोणते सब्जेक्ट आहेत ते बघूया. तर पेपर 1मध्ये टोटल 7 सब्जेक्ट आहेत. पहिला म्हणजे चालू घडामोडी, दुसरा म्हणजे हा इतिहास, तिसरा भूगोल, चौथा राज्यघटना, 5वा अर्थशास्त्र, 6 पर्यावरण आणि सगळ्यात शेवट हा सामान्य विज्ञान. हे 7 पेपर असतात. ह्या 7 पेपर ह्याच्यावर 100 क्वेश्चन असतात, ते 200 मार्क्सला विचारतात आणि त्याच्यासाठी टायमिंग हा 2 तासांचा असतो आणि ते MCQs टाईपमध्ये असतात. आपण हे इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण डिटेलमध्ये वेटेज म्हणजे कोणत्या विषयाला किती वेटेज आहे ते बघूया. तर चालू घडामोडी या पेपरमध्ये 15 ते 18 क्वेश्चन विचारतात. इतिहास या सब्जेक्टमध्ये 13 ते 16 क्वेश्चन विचारतात. भूगोलमध्ये 12 ते 16 विचारतात. राज्यघटनेमध्ये 8 ते 10 विचारतात. अर्थशास्त्रामध्ये 10 ते 12 विचारतात. पर्यावरणामध्ये 5 ते 8 विचारतात आणि सामान्य विज्ञानमध्ये 18 ते 22 विचारतात. तर यावरून आपल्याला लक्षात आलेच असेल की चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान या 2 सब्जेक्टवर जास्त क्वेश्चन विचारले आहे. म्हणजे आपल्याला या 2 सब्जेक्टवर जास्त भर द्यायला लागेल, म्हणजे जास्त अभ्यास करायला लागेल. तर चालू घडामोडी म्हणजे ह्याचा अभ्यास कसा करायचा, तर जे करंट अफेअर्स म्हणजे गेल्या आता 8 महिने ते 1 वर्ष या 1 वर्षामध्ये ज्या चालू घडामोडी झालेल्या आहे ते आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला नियमितपणे न्यूजपेपर वाचणं किंवा आता इंटरनेटची पण सुविधा आहे. इंटरनेटवर आपण जगामध्ये काय चाललं आहे हे सगळं आपल्याला घरबसल्या इंटरनेटद्वारे आपल्याला माहिती होतं. त्यामुळे आपल्याला चालू घडामोडी ह्या माहीत असणं फार गरजेचं आहे. तर आपण आता बघूया की या सब्जेक्टमध्ये कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे. तर चालू
चालू घडामोडीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे 8 महिने ते 1 वर्षापर्यंत ज्या ज्या चालू घडामोडी झाल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला माहीत असणं किंवा आपण अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय या 3 टॉपिकवर जास्त क्वेश्चन विचारतात. परंतु राष्ट्रीय म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी चालू आहे त्याच्यावर आपल्याला जास्त क्वेश्चन विचारतात. त्यामुळे चालू घडामोडीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या घडामोडी आहे त्याच्यावर आपल्याला भर देणं जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर इतिहासामध्ये प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास या 3 टॉपिकवर क्वेश्चन विचारतात. परंतु हा जो आधुनिक इतिहास आहे ह्याच्यावर आपल्याला जास्त क्वेश्चन विचारतात. म्हणजे जो आपला महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास आहे यावर जास्त क्वेश्चन विचारतात. त्यामुळे आपल्याला आधुनिक इतिहास ह्याच्यावर जास्त भर देणं गरजेचं आहे. त्यानंतर भूगोलमध्ये आपल्याला जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल या 3 टॉपिकवर आपल्याला भूगोलमध्ये क्वेश्चन विचारतात. परंतु आपल्याला भारत आणि महाराष्ट्र या 2 सब्जेक्टचा जास्त अभ्यास करायचा आहे, जेणेकरून जगाचा अभ्यास थोडा कमी करायचा आहे. म्हणजे भारत आणि महाराष्ट्र या 2 विषयांबाबत आपल्याला जास्त माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर विज्ञानामध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स या 3 टॉपिकवर जास्त क्वेश्चन विचारतात. म्हणजे जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या 3 टॉपिकवर क्वेश्चन विचारतात. परंतु हा जो बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र आहे ह्याच्यावर सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारतात. त्यामुळे आपल्याला बायोलॉजी ही आपली पक्की असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर राज्यघटनेवर आपल्याला पंचायत राज आणि राज्यघटना आणि पंचायत राज या 2 टॉपिकवर जास्त प्रश्न विचारतात. जास्त म्हणजे राज्यघटनेमध्ये ह्या 2 टॉपिकवर क्वेश्चन विचारतात. परंतु आपल्याला राज्यघटनेवर जास्त भर द्यायचा आहे. त्यानंतर राहिलं अर्थशास्त्र आणि पर्यावरण आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये आपल्याला पूर्ण अर्थशास्त्र आणि पर्यावरण हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण याच्यावर कोणता पण क्वेश्चन काही पण विचारू शकतात. त्यामुळे आपल्याला चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, पर्यावरण, सामान्य विज्ञान या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काय काय महत्त्वाचं आहे हे माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास करणं, स्टडी करणं खूप गरजेचं आहे. यानंतर आपण बघणार आहोत मुख्य परीक्षा. या पेपरमध्ये आपल्याला 6 पेपर द्यायला लागतात आणि ते 800 गुणांची असते. त्यामध्ये आपण बघूया पेपर 1 मध्ये 2 सब्जेक्ट असतात, मराठी आणि इंग्लिश. त्यासाठी गुण मराठीसाठी 50, माध्यम मराठी इंग्लिश गुण 50, माध्यम इंग्लिश. आणि या दोन्ही पेपर 3 तासांचा कालावधी. आणि याच्यामध्ये पेपरचं स्वरूप असतं पारंपरिक आणि वर्णनात्मक. त्यानंतर पेपर 2 यामध्ये पण सेम सब्जेक्ट मराठी इंग्लिश 50-50 गुण, माध्यम मराठी इंग्लिश या दोन्हींना 1 तासाचा पेपर
पेपर पॅटर्न MCQs म्हणजे बहुपर्यायी. त्यानंतर पेपर 3 हा GS म्हणजे जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन. ह्याच्यामध्ये 150 क्वेश्चन असतात, 150 मार्क्सला, माध्यम मराठी आणि इंग्लिश. आणि हा पेपर असतो 2 तासाचा. पेपर पॅटर्न असतो MCQs. सेम पेपर 4, 5, 6. पेपर 4 पण GS सेकंड म्हणजे जनरल स्टडीज सेकंड, क्वेश्चन 150, मार्क्स 150, माध्यम मराठी आणि इंग्लिश 2 तासाचा पेपर आणि MCQs. सेम पेपर 5 आणि 6 तुम्हाला याच पॅटर्नमध्ये हे 3 पेपर असणार आहेत. त्यानंतर आपण बघणार आहे भाषा पेपर 1 आणि भाषा पेपर 2. तर भाषा पेपर 1 मध्ये मराठी आणि इंग्लिश हे 2 सब्जेक्ट असतात. त्यामध्ये आपल्याला निबंध 25 मार्क्सला विचारतात, भाषांतर 15 मार्क्सला विचारतात आणि सारांश लेखन हे 10 मार्क्सला असतं. तसंच इंग्लिश हेच इकडं इंग्लिशमध्ये आपल्याला विचारतात. निबंध, भाषांतर म्हणजे ट्रान्सलेशन, म्हणजे आपल्याला एक मराठी पॅरेग्राफ देतात, त्याचं आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं असतं, तो 15 मार्क्सला. सारांश लेखन म्हणजे प्रिसाइज रायटिंग हे पण 10 मार्क्सला विचारतात. अशा प्रकारे हा भाषा पेपर आपल्याला 50 मार्क्सला, टोटल 50 मार्क्सला विचारतात. त्यानंतर भाषा पेपर 2 सेम आहे, फक्त इथे आपल्याला व्याकरण, त्यानंतर शब्दसंग्रह आणि उत्तरावरील प्रश्न हे MCQs टाईपमध्ये आपल्याला विचारतात. सेम ते इंग्लिशमध्ये इकडे व्याकरण म्हणजे ग्रामर, त्यानंतर शब्दसंग्रह म्हणजे व्हॅकॅब्युलरी आणि उत्तरावरील प्रश्न हे सगळं आपल्याला MCQs टाईपमध्ये विचारले जातात. अशा प्रकारे भाषा पेपर 1 आणि भाषा पेपर 2 असे 50-50 मार्क्स म्हणजे 100 मार्क्सला आपल्याला पेपर 1, मुख्य परीक्षामधला पेपर 1 हा अटेम्प्ट करायचा असतो 2 तासामध्ये. यानंतर आपण बघूया की GS पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4 मध्ये कोणते सब्जेक्ट असतात आणि कोणत्या सब्जेक्टवर जास्त आपल्याला भर द्यायचा आहे, म्हणजे कोणत्या सब्जेक्टचा आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे. तर GS पेपर 1 मध्ये आपल्याला इतिहास, भूगोल आणि कृषी या 3 टॉपिकवर क्वेश्चन विचारतात. परंतु इतिहासामध्ये आपल्याला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या 3 विषयांवर आपल्याला क्वेश्चन विचारतात. तर त्यातल्या आपल्याला आधुनिकवर जास्त प्रश्न विचारतात. त्यानंतर भूगोलमध्ये आपल्याला जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा अशा 3 ह्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारतात. परंतु आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल याचा अभ्यास जास्त करायचा आहे. आणि त्यानंतर कृषी ह्याचा आपल्याला पूर्ण अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे पेपर 1 मध्ये आपल्याला इतिहास, भूगोल आणि कृषी हा पेपर अटेम्प्ट करायचा आहे. त्यानंतर GS पेपर 2 यामध्ये भारतीय राज्यघटना आणि कायदे याच्यावर आपल्याला प्रश्न विचारतात. त्यानंतर GS पेपर 3 यामध्ये आपल्याला मानवी साधन संपत्तीचा विकास आणि मानवी हक्क या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पेपर 4 GS पेपर 4 अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या 2 विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर GS पेपर 4 यामध्ये आपल्याला अर्थशास्त्र आणि विकास तंत्रज्ञान या 2 सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. परंतु आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये ऊर्जा, अंतराळ आणि जैवतंत्रज्ञान या 3 सब्जेक्टवर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे, जास्त अभ्यास करायचा आहे. कारण सामान्य विज्ञानमध्ये आपण पूर्व परीक्षा जी आहे त्यामध्ये आपण जो सामान्य विज्ञानमध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स यावर क्वेश्चन विचारतात. त्यामुळे मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला ऊर्जा, अंतराळ आणि जैवतंत्रज्ञान या टॉपिकवर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये त्यावर क्वेश्चन विचारतात. अशा प्रकारे मुख्य परीक्षा हे पेपर 6 800 गुणांचा पेपर आपल्याला अशा प्रकारे कव्हर करायला लागतो.
त्यामध्ये आपल्याला मराठी, इंग्लिश आणि GSचे जे 6 पेपर आहेत हे पूर्ण अटेम्प्ट करायला लागतात, कव्हर करायला लागतात. त्यानंतर सगळ्यात लास्ट म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये आपण पास झाल्यानंतर जी शेवट परीक्षा असते ती म्हणजे मुलाखत. यामध्ये आपल्याला काय प्रिपरेशन करायचं आहे, तर जे आपण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये आपण जो काही स्टडी केलेला आहे आपल्याला त्यावरच आपल्याला क्वेश्चन विचारतात. परंतु मुलाखतीमध्ये आपल्यामध्ये किती क्षमता आहे, किती धाडस आहे, आपल्यामध्ये किती संयम आहे, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. वेळेप्रसंगी जर समजा तुम्ही PSI असाल आणि त्यावेळेस जर तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे तर तुम्ही किती निर्णय क्षमता आहे, तुमच्यामध्ये किती धाडस आहे, तुमच्यामध्ये किती संयम आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहे की नाही त्या चेक करण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमची टेस्ट घेतली जाते, मुलाखत घेतली जाते. अशा प्रकारे जर एखादी बिकट परिस्थिती निर्माण झाली तर त्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही किती स्थिर आहात, तुमच्यामध्ये किती संयम आहे हे चेक करण्याचं काम ते महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे जे आयोग आहे ते करत असतं. अशा प्रकारे आपली ही 100 मार्कांची मुलाखत इथे आपली पूर्ण होते आणि त्यानंतरच पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत ह्या सगळे पेपर पूर्ण कव्हर झाल्यानंतर तुमच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे की नाही हे सगळं चेक करून तुमची जी पुढची पोस्ट आहे ती तुमच्यावर डिपेंड असते आणि त्यानुसार तुम्हाला ती पोस्ट दिली जाते. अशा प्रकारे MPSC म्हणजे काय, MPSCचा अभ्यास कसा करायचा, MPSCमध्ये परीक्षेचं स्वरूप काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, परीक्षेचं कोणती पुस्तके रेफर केली पाहिजे, परत अभ्यासाचं नियोजन कसं केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.